आणि वादळेमध्ये एक बिल्डिंग अशी आहे की तिच्या एका घराचा फक्त खड्डा पडला पण अख्खी बिल्डिंग खाली करून सगळी लोक जवळजवळ 45 कुटुंब खाली मंदिरात झोपतात। आज दुजाभाव कशासाठी आहे? म्हणजे एक व्यापारी आहे तर ती बिल्डिंग मध्ये 3 वर्ष सगळी गरीब लोक घराच्या बाहेर आहेत आणि दुसरीकडे एक स्लॅब पडला म्हणून 45 कुटुंब बळजबरी बाहेर काढली। तिची या शिवसेनेच्या नगरसेवकांना ती बिल्डिंग पाडून तिथे नवीन बिल्डिंग उभी करायची। ती 45 कुटुंबांचा काय दोष आहे? त्याला चान्सच देत नाहीये। म्हणजे असं जर ठाण्यामध्ये चालू असेल याचा अर्थ काय लेवलला ठाण्याचा भ्रष्टाचार सर वाट आहे। तर याच्यावर मला असं वाटतंय की मी वारंवार तुम्हाला सांगतो, हायकोर्टाने ताशोरे ओढल्याच्या नंतरही अनधिकृत बांधकाम ठाण्यात चालू आहे। दिव्यामध्ये सर्रास अनधिकृत बांधकाम चालू आहे। मी 5 वेळा तुमच्याकडे आलो सर, न्यायाची अपेक्षा असते आणि आपण मला फीडबॅक दिला की त्याच्यावर कारवाई सर कारवाई झाली आणि परत ते रूम चालू झाले। मी तुम्हाला काय म्हटलं की सर पूर्ण तोडा, मी तुम्हाला सांगितलं सर पूर्ण तोडा, पण पुन्हा ते चालू झाले। निश्चित हो आपली चर्चासत्र दोन्ही साहित्य चर्चा मला असं वाटतं ही सर्वात गंभीर बाब आहे। त्या हॉस्पिटलमध्ये 2 महिलांचा मृत्यू झाला आणि आपल्या अधिकाऱ्यांनी तिकडे पैसे घेऊन त्या ठिकाणी ते अनधिकृत बांधकाम वाचवण्याचा प्रयत्न केलेला आहे। एका उभे स्वतः त्या साहेब रायटिंग मध्ये आणि साहेब लोकांकडे तक्रार जाते, तुमच्याकडे तक्रार जाते, बाकी ते इतर ठिकाणी जाते। 6 महिने आपण त्याला कारवाई करत नाही, एवढी गंभीर घटना असतात का स्वागत नाही। निश्चित कारवाई झालेली आहे। मला बिलकुल माहिती आहे साहेब अर्धवट तोडलं आणि मग आपण जेव्हा मला भेटले होते तेव्हा मी सांगितलं होतं की याच्या पुढे जेव्हा कारवाई तुमच्या उपस्थितीमध्ये होती हा सुद्धा मी तुम्हाला सांगितलं। साहेब तुम्ही मंगळवारी सांगितलं मी सगळ्या अधिकाऱ्यांना बोलवतो, मी मीटिंग घेतो मी मंगळवारी आणि साहेब मी शकते दुसरा मंगळवार मी वाट बघतो तुमच्या कॉलची। मी गायकवाड साहेबांना मी पण 6 महिन्याच्या उपस्थितीमध्येच आम्ही धन्यवाद साहेब। आता तुम्हाला सांगतो म्हणजे आज या महानगरपालिकेत 43 वर्ष या महानगरपालिकेला पालिका होता। दुसऱ्या वर्गाला पण दिनांच्या दिवशीच या ठिकाणी या महानगरपालिकेमध्ये एका अधिकाऱ्याला पैसे घेताना पकडलं साहेब। एवढी गंभीर बाब आहे आणि कित्येक असे अधिकारी आहेत या ठिकाणी फक्त सुपाऱ्या वाजवण्याचं काय काम करतात आणि आपण हातबल देणे सर्व बघतोय सर। आणि जसं पक्षाचे कार्यकर्ते कसे असतात तसे काम करतात आपले अधिकारी। नाही तर मी तुम्हाला त्या दिवशी पण बोललो की सर नाव ओळखून टाका ना या महानगरपालिकेचं बाबा हे एकनाथ शिंदे आणि मित्रमंडळ, म्हणजे आम्ही ते समजू बाबा हे तुम्ही त्यांची चाकरी करताय म्हणून। काय चाललेलं काय साहेब? आम्ही पण या महापालिकेमध्ये राहिलो, मी महापौर होतो, आमदार होतो, दोघं खासदार, हे सर्व आव्हाड साहेब असेल तिथे बसलेलं सर्व आम्ही 30-35 वर्ष साहेब काम करतो साहेब। आम्हाला पण लाज वाटते साहेब। आम्हाला हे आवडत नाही की महानगरपालिकेची आज एवढी या ठिकाणी सर्व महाराष्ट्रामध्ये हे होते, कुठेतरी साहेब थांबवलं पाहिजे की नाही साहेब? यामध्ये तुमचा सहभाग नसेल पण जे काय आज 10 वर्ष 15 वर्ष एकेका खात्यामध्ये साहेब या अधिकारी त्या ठिकाणी बसलेले, तुम्ही बदली केली तुम्हाला एक फोन येतो अहो ते करून टाका ना, लगेच तुमची ऑर्डर होते त्या अधिकाऱ्याला कामावर घेत होते। काय चाललंय साहेब? हा साहेब महापालिका लुटून खाल्ली साहेब। 5 वर्ष ऑडिट नाही। आज तुम्हाला सांगतो 337 कोटीचं कुठे गेले पैसे साहेब? कोणाच्या खिशात गेले? हे काय चाललंय साहेब? हे आम्ही उड्या डोळ्याने बघायचं का साहेब? आम्ही पण या महापालिकेमध्ये 35 वर्ष काम केलेली आम्ही लोक नाही झालाय हा। मी सांगतो तुम्हाला 5 वर्ष ऑडिट झालेलंच नाही साहेब। द्या अहवाल तुम्ही आम्हाला। ऑडिट झालं नाही तुम्ही किंवा राजन विचारे साहेब बोलतात तुम्ही बोलताय ते सोडून द्या असं भाजपचे आमदार संजय केळकर विधिमंडळात बोलले। मी उत्तर देतो ना, मी तेव्हाही उत्तर विधानसभेला सादर केला होता आणि त्याची पुन्हा आपल्याला सादर करतो की आमचा ऑडिट निश्चितरित्या झालेला आहे। मागे 2 वर्षाचा फक्त ऑडिट पेंडिंग आहे, तो 2 वर्ष आहेत। 2 मोठी गोष्ट आहे। 2 वर्ष का कमी आहे का मोठेपणा आहे का? झाला की कोविड असल्यामुळे साधारणतः सगळी महानगरपालिकामध्ये ही कालावधी लागली आणि ते त्याच्या जेव्हा माननीय आमदार साहेबांनी हा विषय उचलला तेव्हापासून आपण युद्ध पातळीवर हा विषय घेतलाय आणि आश्वासन दिलं आहे माननीय विधानसभेला की यावर्षी डिसेंबरपर्यंत आम्ही अद्ययावत करू। पण सर माझं मते खर्च एक आहे तो दरवर्षी होतो। तुम्ही दरवर्षी नवीन अर्थसंकल्प सादर करता, यावेळेला अर्थसंकल्प सादर करतो त्यावेळेला मागच्या वर्षीचा ऑडिट करायला प्रॉब्लेम काय? आपण 2-2 वर्ष का थांबतो? म्हणजे मला पहिल्याला हा प्रश्न आहे की 2-2 वर्ष वाट कोणाची बघतो आपण ऑडिट करायला? याचा रिझन काय आहे की ऑडिट करायला आपल्याला सभासद आपण स्वतः करतो, मग लोकल पण ऑडिट करतो, त्या
त्याच्यानंतर त्याचे जेवढे मुद्दे आहेत त्याचे जेवढे त्याला त्याचं वाचन करून आपण त्याला फायनल करतो. तर असं नाही की ऑडिट नाही झालं आहे, ऑडिटचं वाचन नाही झालं, त्याच्या पॅगांचं निराकरण नाही झालेलं आहे, म्हणून हा प्रश्न पडतो. पण सर हे मागच्या अनेक वर्षापासून वेळेत होतंय ना. त्या मागच्या 5 वर्षापासून जेव्हापासून बॉडी नाहीये महानगरपालिकेची तेव्हापासून या गोष्टी जास्त वाढायला लागल्या. असं वाटत नाहीये का की महानगरपालिकेवर कोणाला वचकच नाही मी राहिलं? आपल्याला आश्वस्त करतो की 2-3 महिने म्हणजे डिसेंबर एंड पर्यंत निश्चितरित्या अद्यावत. आणि सर, हे 337 कोटीचं काय मला नाही म्हणजे ज्याचा हिसाब अजूनही आपल्याला मिळत नाही. कोणता 337? जे आज आपल्याकडे हे जी काय हे आहे त्याचा हिसाबच नाही सर आपल्याकडे. पैसे गेले कुठे, त्याचा ताळमेळ कुठे बसतोय? असा विषय असेल तर मी आपने स्पेसिफिक कहा तो एखादी गोष्ट स्पेसिफिक महानगरपालिकेने सोडवली हे जरा मला सांगावं. म्हणजे आता शहर विकास विभागापासून जर सुरू केलं आरोग्य खात्यापासून ते तळापर्यंत जिथे पाटोळे बसतात तिथपर्यंत भ्रष्टाचाराची बसबस सुरू आहे. विषय सोडवला म्हणजे काय? सगळेच विषय आज जेवढी पत्र दिलेली आहेत, आज पीडीआर कन्स्ट्रक्शनचा घोटाळा असेल, एस्टॅब्लिशमेंट मधील बढती बदल्यांचा घोटाळा असेल, मधल्या 20-20 वर्ष शहर विकास विभाग बघाल, अकाउंट्स बघाल, अतिक्रमण विभाग बघाल, 20-20 वर्ष लोक त्याच ठिकाणी आहेत. आम्ही वारंवार तुम्हाला तर माझी सगळी पत्र आहे एक्झॅक्टली पीडीआर पाणी खातं. आज तुम्हाला 19 प्रश्न न्यायालयाने दिले, आम्ही उत्तर दिलं न्यायालयाला. न्यायालयाने उत्तर दिलं, पण ते प्रश्न का उपस्थित झाले तर महानगर प्रश्न कोणीही उपस्थित करू शकते आणि आम्ही एक्झॅक्टली काय म्हणतो सर. प्रश्नाचं उत्तर दिलं आहे. सर मला एक गोष्ट सांगा, प्रश्न कोणी उपस्थित करू शकतो? माणूस प्रश्न कधी उपस्थित करतो त्याला काही गोष्टी चुकीच्या घडत ठीक आहे. असतात. तर तुम्ही आम्हाला असं सांगताय जसं की काही घडलेलं नाही आणि आम्ही सगळं वेड्या आणि असं घेऊन बसतो. जर प्रश्न आहे, जर कोणी प्रश्न विचारतो याचा अर्थ काहीतरी घडत असेल ना. पुरातत्व विभागाला जर मागवलं, इकडे बोलवलं पुरातत्व विभागाला, आर्किओलॉजी डिपार्टमेंटला, तर एवढा भ्रष्टाचार बाहेर पडेल 2020 पासून आपला 15 पासून एवढा भ्रष्टाचार बाहेर पडेल की त्या भ्रष्टाचाराला काय लिमिटच नाही ना साहेब. तुम्हाला मी जवळजवळ 50 वेळा सांगितलं पाटोळेला बदला, पाटोळे इज इन्व्हॉल्ड इन ब्रायबरी. मी नाही सांगितलं तर तुम्ही मला सांगा मी नाही सांगितलं. मी लेखी पत्र दिलंय या लोकांना चेंज करा म्हणून. मी सांगितलं वीज पुरवठा पाणी पुरवठा बंद करा, चालू ठेवला ना साहेब. 15 म्हणजे 1 महिन्यापर्यंत पाणी पुरवठा वीज पुरवठा दिला ना अनधिकृत बांधकामांना. सगळ्या जेवढे अनधिकृत बांधकाम आहेत मी सांगितलं येऊरच्या बांधकामांवर कारवाई करा, मी सांगितलं 214 वर कारवाई करा, मी सांगितलं टीडीआर कन्स्ट्रक्शन मधल्या घोटाळ्याची चौकशी करा, मी सांगितलं म्हाडामधल्या लेआउट मधली चौकशी करा. हा मी तुम्हाला आम्ही तुम्हाला लेखी प्रश्न दिले. कितीतरी व्हीपीज मध्ये घोटाळे आहेत, कितीतरी व्हीपीज मध्ये नाल्यांचे प्रवाह बदललेले आहेत, FSI चोरलेला आहे, ULC तुम्ही हे केलेली आहे, ढापलेली आहे, ULC मध्ये तुम्ही दिलेली नाहीत, म्हाडाची घरं जी तुम्हाला कंपोनेंट मध्ये विकतात ती तुम्ही विकलेली आहेत, तुम्ही विकायला दिलेली आहेत तुमच्या लोकांनी. बरेच प्रश्न आहेत साहेब, त्याची उत्तरं तरी द्या आम्हाला. त्याची उत्तरं देण्यात तुमचं प्रशासन इंटरेस्ट घेत नाही अजिबात. रोडे साहेबांना आम्ही भेटलो, हो आम्ही करतोय. आज कितीतरी दावे प्रलंबित आहेत विविध न्यायालयांमध्ये. तुमचं लिगल डिपार्टमेंट तुम्हाला मी सांगितलं से द्यायला 90 दिवस लावतं. 90 दिवसाच्या पलीकडे तुम्हाला पुरावा दिला की 90 दिवस सेच देत नाही स्टेटस को उठवायला. म्हणजे वी ऑल तुमचं संपूर्ण डिपार्टमेंट, आय डोंट से यू आर रिस्पॉन्सिबल, यू कमला तुम्ही आता आले, पण तुम्ही याची चौकशी जेव्हा पत्र आमची येतात आम्हाला पत्राची उत्तरं तर दिली पाहिजेत ना. हायकोर्टात जाऊन ते सुभद्रा टाकले, हायकोर्टात जाऊन जर बांधकामं तोडावी लागतायत तर दॅट मीन्स सुमोठो जर आपण बांधकामं तोडली नाही तर कुठेतरी पाणी मुरतंय. आणि म्हणून आमची विनंती आहे की तुम्ही स्वतः महानगरपालिकेच्या कारभाराची ही चौकशीची तुम्ही हे करा. तुम्ही स्वतःच आपण जर ट्रान्सपोर्टरचे व्हाईट पेपर काढा. आज पगाराला द्यायला पैसे नाहीत, महापालिकेने पगाराला द्यायला पैसे नाहीत. इज इट अ फॅक्ट ऑर नॉट? टेल मी सर. बिलं द्यायला पैसे नाहीत, यू टेल मी नो की वी हॅव इनफ मनी. मग तुम्ही ओपन करा, व्हाईट पेपर काढा अकाउंटचा, शहर विकास विभागाचा व्हाईट पेपर काढा. मी जेवढी निवेदनं दिली आहेत ती निवेदनं सगळ्या नेत्यांकडे देतो. त्या निवेदनावर तुम्ही व्हाईट पेपर काढा. विक्रांत चव्हाणांनी दिली निवेदनं किंवा इतर लोकांनी केलेली तक्रारी या हे आहेत, चुकीच्या आहेत, बदल्या पडत्या. आज अधिकारी पाणी खात्यात, बांधकाम खात्यात, तेच अधिकारी 20-20 वर्ष कमिशनरांचे आपला सिटी इंजिनियरचा PA, शहर विकास विभागामध्ये काम करणारे नगर अभियंता, हे कार्यकारी अभियंता, मग नावं घेतली तर आता नावच घेतो. नेर आहे, मग त्या ठिकाणी सुनील पाटील आहे किंवा याच्या आधी निंबाळकर होते. म्हणजे 20-20 वर्ष ही मंडळी जर इथे थांबत असतील म्हणजे कुठेतरी पाणी मुरतं. आणि ही मंडळी आज पाटोळे
तुम्हाला माहिती आहे पाटोळेच्या उपायुक्त पदाची किंवा सहाय्यक आयुक्त पदाची मंजुरी नव्हती. पाटोळे हा समाज विकास अधिकारी नंतर उपायुक्ताला तुम्ही बेकायदेशीर मंजुरी दिली. पेपरमध्ये पेपरवाल्यांनी छापले, पुरावे दिले आम्ही. त्या पाटोळेकडे अतिक्रमण त्याची चौकशी सुरू आहे सहाय्यक आयुक्ताची. तरी सुद्धा चौकशी सुरू असताना तुम्ही त्याला एवढं महत्वाचं खातं दिलं आणि त्याला बढती दिली आणि तो पाटोळ्याला अडकला. वर्धापन दिनाच्या दिवशी नामुष्की आली सगळ्यांना सोडून त्या ठिकाणी यायची. आज एवढा मोठा काळा दिवस या ठाणे महानगरपालिकेत कधीच बघायला मिळाला नाही. तो ह्या सरकारच्या काळात, या सत्ताधारी पक्षाच्या काळात बघायला मिळालेला आहे. त्यामुळे माझं आमची तो विनंती आहे सगळ्यांच्या वतीने, तुम्ही स्वतः ईडी चौकशी लावा. म्हणजे कोणी कोणाला पैसे दिले, सीडीएस कोणाकोणाचे आहेत, काय सगळं फॉरेन्सिक रिपोर्ट सगळं बाहेर पडेल. प्रमोशन पॉलिसीज, तुमच्या प्रमोशन पॉलिसीचा एक व्हाईट पेपर तुम्ही काढावा. या महानगरपालिकेमध्ये शासनातर्फे जे अधिकारी येतात ते परत शासनात जातच असतात, ते इथे चिटकून जातात. काय आहे या महानगरपालिकेत? त्या मनाचं पुढे बरोबर ते अधिकारी मॅनेज करतात आणि परत इथेच राहतात. आणि तेही महत्वपूर्ण डिपार्टमेंट, तुम्ही त्यांची ट्रान्सफर केली तर तुमच्यावर दबाव येतात. आय नो इट फॉर अ फॅक्ट की त्याला ट्रान्सफर करू नका. आय विल नॉट टेक एनी. पण सर प्रमोशन पॉलिसीचा व्हाईट पेपर काढा. तुम्ही कसे काय यांना डीएमसी केले, कसे काय एएमसी केले, त्यांचं एज्युकेशनल क्वालिफिकेशन काय आहे, शासनाची पॉलिसी काय आणि तुमची पॉलिसी काय, आणि त्या सगळं बाजूला ठेवून तुम्ही त्याला प्रमोशन देता. पाटोळेची चौकशी चालू असताना प्रमोशन मिळतं. पाटोळेंनी अतिक्रमण विभाग मिळवण्यासाठी 10 कोटी रुपये दिले होते. गावात चर्चा होती. मला माहिती आहे ते तुमच्या कानावरही होतं. आमचं स्पष्ट मत आहे की तुमची इन्व्हॉल्वमेंट नाहीये, पण तुमच्यावरती प्रचंड दबाव. तुम्ही कामच करू शकता. बरोबर, तुम्ही कामच करू शकता. वस्तुस्थितीच आहे, ही वस्तुस्थिती आहे की तुम्ही काम नाही करू शकत कारण खूप दबाव आहे. गतीने महानगरपालिकेमध्ये अनधिकृत बांधकाम होत आहे. काय गतीने? त्याचं कलेक्शन कोण करतंय? ते जातो कुठे पैसे? 302 रुपये 200 रुपये पर स्क्वेअर फीटला भाव चालू आहे अनधिकृत बांधकामाचा. अधिकृत बांधकाम कशी विकली जाणार? आज ठाण्यात पाणी नाही, जबाबदार कोण? आज आमच्याकडे धरणच नाही, आम्हाला काय पडलेलीच नाही. आज आजच्या घोडबंदर रस्त्यावरती इतक्या इमारती बांधल्या जात आहेत, इतकं पॉप्युलेशन वाढणार आहे की पुढच्या 15 वर्षात पुढे तुमच्याकडे पाणीच नाही द्यायला. पुढच्या 3 वर्षासाठी तुम्ही धरण जरी बांधायचं ठरवलं तरी तुम्ही पाणी नाही देऊ शकत. पाणी आहे पण अनधिकृत बांधकामांना दिलं जातं. नागरी सुविधा ज्या पुरवल्या जातात. रस्त्याची हालत काय? घोडबंदरच्या रस्त्याचे 12 वाजले, सर्व्हिस रोड उडाले. ही पहिली महानगरपालिका असेल जगातली की ज्याच्या मेन रोडच्या बाजूचे सर्व्हिस रोडच गायब झाले. ही जगातली पहिली महानगरपालिका. आणि तुम्ही देखील दौरे करता ते फक्त काही विविध मंत्र्यांच्या एरियामध्ये, तुम्हाला बाकीच्या एरिया कारवाई तुम्ही कधी आले सांगा दिव्याला? येऊर तुम्ही कधी आले मुंबईला? येऊर या कधी आले कौशाला? येऊरला फिरायला जात असेल काय हरकत नाही. आणि किंवा मुंब्रा पावसाळी हा जर हरकत नाही करत असाल पण तिथे लक्ष द्या साहेब, पाणी द्या नागरिकांना. सर नागरी सुविधा ज्या नागरी सुविधांच्या 12 वाजले, शौचालयांचे 12 वाजले. म्हणजे मी हे भाषण विधानसभेत केलंय की शौचालय इतके तुंबलेले असतात की माणूस एकदा शिशीला बसला की ती घाण त्याच्या मागे लागते, इतके ते संडास तुंबलेले. काय गरीबांनी काय बाब केले? फक्त नौपाड्यात राहणाऱ्या लोकांनीच महानगरपालिकेत जगायचं, बाकीच्यांनी मरायचं काय? गरीबांना काय अधिकार नाही काय महानगरपालिकेत जगायचा? पण त्यांना सुविधा कोण देणार? तुमची जबाबदारी नाही का? पाणी देणे तुमची जबाबदारी नाही का? त्याला कळवा मुंब्रा दिवा तुम्ही गरिबांचा एरिया. आज घोडबंदर रोडला पाणी नाही. सर्वात जास्त आंदोलन लोक घोडबंदर रोडला करतायत. प्रमोशन पॉलिसीमध्ये भट्ट्याबोळ झालाय, तुमच्या टीडीआर पॉलिसीमध्ये भट्ट्याबोळ झालाय. सर मी दावा आहे माझा दावा. म्हाडाने बांधलेल्या इमारती आणि त्याच्यात अलॉट झालेले फ्लॅट्स, बीएसयूपी मध्ये बांधलेल्या इमारती आहेत त्याच्यामध्ये अलॉट झालेले फ्लॅट्स काढा आणि हे फ्लॅट्स कोणी कोणाला दिले याची माहिती घ्या. हा सर्वात मोठा स्कॅम. इथले जे मेन नगरसेवक आहेत
त्याचा राईट हँड दे त्याला घर, त्याचा लेफ्ट हँड दे त्याला घर, तुम्हाला नावासाठी लिस्टच देतो. असं जर होणार असेल काय म्हणजे तुम्हाला बीएसयूपी आणि म्हाडाची इमारती दिलेल्या कशाला? प्रोजेक्ट एफेक्टेड पर्सन ना, म्हणजे प्रोजेक्ट त्याचे अफेक्टेड एकेका माणसाला 9 घरं आंधळ तळतळ कुत्र पिटकात आहे. आम्हाला तुमच्या आरोप करायचे नाही. तुम्ही एक स्वच्छ प्रतिमेचे आय एस ऑफिसर अधिकारी आहेत असं माझं स्पष्ट मत आहे, पण तुम्ही स्वतःवर का उडवून घेताय? पाठोळ आहे, भ्रष्टाचारी आहे, तुम्हाला माहित नव्हतं? नाही मला याच्यावर उत्तर नको. आय डोंट वॉन्ट मला तुमच्याकडनं उत्तर नको आहे. पण जे काही या महानगरपालिकेत पहिल्या मजल्या चौथ्या मजल्यावरच्या तुमच्या फाईली एखाद्या बिल्डरची फाईल इथल्या दादा नगरसेवकांच्या हातात जाते कशी? तो दादा नगरसेवक केबिन मध्ये बसून पूर्ण फाईल चालतो, त्याच्यावर प्रश्न उत्तर काढतो आणि सबमिट करतो आणि बरोबर हप्ते जातात. महापालिकेचा गेटच बोलतो तो गोल्डन चौथ्या मजल्यावरचा भ्रष्टाचार नाकारता की नावासकट सांगतो काय रेट चालू आहे. आमचं म्हणणं एवढंच आहे, ठाणे महानगरपालिका ही कोणाची व्यक्तिगत प्रॉपर्टी. ठाणे महानगरपालिका ही महानगरपालिकेमध्ये राहणाऱ्या नागरिकांच्या टॅक्सवर चालतो. त्या टॅक्स पेयर्सच्या उत्तरदायित्व आहे की नाही? त्यांना पाणी कोण देणार? त्यांना चांगले रस्ते कोण देणार? त्यांच्या शौचालयाची सोय कोण करणार? त्यांच्या गटारीची सोय कोण करणार? त्यांच्या स्टॉर्म वॉटर ड्रेनची सुरुवात सोय कर. यावेळेस सर्वात जास्ती पाणी तुमलं अख्ख्या ठाण्यामध्ये. हे सगळे प्रश्न अनुत्तरित आहेत, त्याचं उत्तरच नाही. त्यांना कामं करायला तुम्हाला सांगितलं की तुम्ही सांगा पैसे नाही. पैसे का नाही? त्या महानगरपालिकेला नगर विकासने करोडो रुपये दिले, करोडो रुपये कुठे गेले? त्या भ्रष्टाचाराने उखंडी दरोडा टाकलाय, कागदावर पैसे दरोडा टाकलाय. आणि वाईट ह्या गोष्टीचं तुमच्या डोळ्यासमोर दरोडा पडलाय. तुम्ही असे शांत हातावर हात ठेवून बसलेले. You don't expect this from me. The world is, the city is burning. ऐकलं का? आणि प्रशासन झोपलंय. अनधिकृत बांधकामांवरची शास्ती या सरकारने GR काढून माफ केली त्या ठाणे महानगरपालिकेत. आम्ही ती हायकोर्टात चॅलेंज केली शास्ती. त्याच्यामध्ये करोडो रुपयाचं महानगरपालिकेचं नुकसान झालं. महानगरपालिका ही ऑलरेडी अनधिकृत बांधकामांना नागरी सुविधा पुरवता थकलेली आहे आणि त्याचा सगळा बोजा जेन्युइन टॅक्स पेयर्सवर पडतो. जेन्युइन टॅक्स पेयर्सकडनं तुम्ही वसूल करता पेनल्टी आणि अनधिकृत बांधकामांना सन्माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी GR काढून शास्ती माफ केली. हे मान्य आहे की नाही? त्याच्यातून करोडो रुपये आपल्याला येणार होते. आज पगाराला आपल्याकडे पैसे नाहीत, आपल्याकडे मैदानं नाही, आपल्याकडे घनकचरा व्यवस्थापनाची नीट सोय नाही, आपल्याकडे पब्लिक ट्रान्सपोर्ट नाही, आपल्याकडे आरोग्याची नीट सोय नाही, आपल्याकडे शैक्षणिक धोरणाची नीट अंमलबजावणी होत नाही. शिक्षण मंडळी आम्ही आंदोलन घेतलं, आज कितीतरी पदं रिकामी आहेत, योजना नीट गरीब मुलांना पुरवल्या जात नाही. असं असताना ह्या बदल्या बढत्या तुम्ही जर चुकीच्या पद्धतीने केल्या तर नॅचरली स्टॅग्नंट आणि सॅच्युरेशन होऊन ते पैसे गोळा करून एका ठराविक माणसाला किंवा एका ठराविक चौकडीला देऊन या महानगरपालिकेची वाट लावली ना साहेब. अनधिकृत बांधकामाला तुम्ही नागरी सुविधा पुरवल्या आणि त्या एक मिनिट आणि त्या प्रश्नामध्ये त्यांनी विचारलंय की अनधिकृत बांधकामं तोडताना, न्यायालयाने प्रश्न विचारला, अनधिकृत बांधकामं तोडताना त्याचा खर्च हा त्या लोकांकडनं घेतला का? तो पण नाही आपण घेतला. त्यामुळे आता एक शेवटचा प्रश्न. आज तुम्ही बघितलं असेल, तुम्ही राहता तिथे पण आज घोडबंदर वासियांची अवस्था वेगळी झाली आहे. आज 18 लोक त्या ठिकाणी मृत्युमुखी पडले गेल्या 7 महिन्यामध्ये. त्याला जबाबदार कोण साहेब सांगा ना मला. त्या हजारो झाडांची कत्तल केली. आज तुम्ही बघितलं असेल तिथे त्या ठिकाणी सर्व्हिस रोड पहिल्यांदा तुम्हाला निवेदन आमचे नरेश मडेरा आणि आम्ही सर्व आलो होतो. त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं की हे तुमचं म्हणणं ऍक्वायर करून घेतलंय. आणि तुम्हाला माहिती असेल एवढी लोकसंख्या तिकडे मोठमोठी गृहसंकुलन आहे, या ठिकाणी चर्च आहेत, देवळं आहेत, हॉस्पिटल्स आहेत, एवढी मोठी वस्ती आहे या ठिकाणी. आणि तिथे तुमचं सर्व्हिस रोड गायब करणार असेल संपला विषय साहेब. तो सर्व्हिस रोड विषय तो असा पण आहे सर की मेट्रोला ती परवानगी देताना महानगरपालिकेने अग्रीमेंट मध्ये लिहिलेलं आहे की तुम्ही हे काम सुरू होण्याच्या आधी पूर्ण घोडबंदरपर्यंत सर्व्हिस रोड देऊ. अग्रीमेंट मध्ये आहे ते. गेले कुठे सर्व्हिस रोड?
त्या मेट्रोच्या अग्रीमेंटमध्ये महानगरपालिकेने लिहून दिलं की आम्ही पहिले, कारण मेट्रोचं काम मुख्य रस्त्यावर होणार हे सगळ्यांना माहिती होतं. हे अग्रीमेंटमध्ये तुम्ही आधीच्या कमिशनरने लिहिलेलं आहे. जर महानगरपालिकेने गेले कुठे सर्व्हिस रोड काय, आणि एक आमदार सांगतो आणि आपण अख्खी पूर्ण यंत्रणा संबंध मनाच्या विरोधात, म्हणजे आपल्या स्वतःच्या मनाच्या विरोधात पण आपण काम करता साहेब. बरोबर नाही ना साहेब? साहेब असं आहे की आता प्रत्येक जण आमच्याशी सहकार्य येते, पक्षाचे जे प्रमुख आहे त्यांनी त्या आपल्या व्यथा मांडल्या आणि व्यथा मांडत असताना प्रत्येक जण आपला शेवट करताना असं सांगतो की त्याला आम्ही तुम्हाला काही दोषी धरत नाही, पण तुम्ही हेल्पलेस आहात आणि मग त्याच्यावर तुम्ही जरा सुटकेचा विश्वास सोडता. मी या मी या मताचा पूर्णपणे विरोधात आहे. त्याचं कारण असं मला एक सांगा की ह्या ज्या अनधिकृत बांधकामांचा संपूर्ण विषय निघाला, एक कायदा आता अस्तित्वात आहे की नाही मला माहित नाही की अनधिकृत बांधकाम ज्या प्रभागामध्ये होईल, ज्या वार्डामध्ये होईल, त्या वार्डामध्ये अशा पद्धतीचं अनधिकृत बांधकाम झालं आणि त्या संदर्भातली तक्रार जर आपल्याकडे आली तर त्या वार्ड ऑफिसरला, तिथल्या पोलीस अधिकाऱ्याला ताबडतोब सस्पेंड करायला एक कायदा होता, तो अस्तित्वात आहे का? आहे ना? हा कायदा करणारा राज्यमंत्री मीच होतो. हा कायदा करणारा मीच होतो आणि या कायद्याची उत्कृष्ट अंमलबजावणी पिंपरी चिंचवडनी केली. त्यांनी सभागृहात पण सांगितलेलं आहे. तो कायदा अस्तित्वात नसावा असं समजून मी पहिल्यांदा खात्री केली की कायदा अस्तित्वात आहे. मग जर तो कायदा अस्तित्वात आहे तर प्रशासनाचे प्रमुख म्हणून एवढ्या सगळ्या तक्रारी तुमच्याकडे आल्यानंतर तुम्ही किती जणांना सस्पेंड केलं? 7 लोक सस्पेंड आहे मागे 3 महिने. 3 महिने असं नाही आहे की कारवाई होत नाही. विशेषरित्या कामाची व्याप्ती खूप आहे. हायकोर्टात बरेचसे प्रकरण गेले आहे, त्याचे आपण कारवाई करून आपण हायकोर्टात आधी कारवाई, शासनाची कारवाई आम्ही सुद्धा करायला करताय. म्हणजे तो कायदा अस्तित्वात आहे, आपल्या कालावधीमध्ये चालला आहे, कायदा आलेला आहे आणि तो आमच्यासाठी फार मोठा सहारा आहे. खूप मोठा. त्याचं कारण असं आहे की ह्या 5-5, 10-10, 15-15, 20-20 माळ्याच्या बिल्डिंग उभ्या राहतात साहेब. त्या उभ्या राहिल्यानंतर दुर्घटना कधीतरी घडते किंवा नाही घडत आणि मग तक्रार झालेला आपण डिमॉलिश करतो. आपल्या काही अधिकाऱ्यांना माहित नसतं ते. आम्ही हायकोर्टाला त्या कायद्याचा उल्लेख केला आहे आणि हायकोर्टाने या गोष्टीची दखल घेऊन हा आपल्या आदेशात नमूद केला आहे की पश्चिम महानगरपालिका ज्यांनी हा कायदा आमचे निदर्शनास आणला आणि राज्य सरकारला हा जो कायदा जुना करण्यात आला होता तो आम्ही राज्य सरकारला पुन्हा आदेशित करतो की त्यांनी पूर्ण राज्यात लागू करा. मी आपला आभारी आहे. मी आपल्याला धन्यवाद देतो. ऑफिशियली आदेश आहे त्यामध्ये धन्यवाद देतो. मग आता तुम्ही काही इथं कायम राहणार आहात काय? हे जे उद्या मिळाली परमिशन तरी उद्या जाते. ऐका नाही वाढ बघताय घेऊ नका. थांबा मला बोलायचं. हे जे 15-15, 20-20 वर्षाचे अधिकारी सांगितले असं तुम्ही राहणार आहात काय? नाही राहणार ना. 3 वर्षानं 2 वर्षानं तुमची बदली होणार नाही. या ठिकाणी हे शहर त्यावेळेला टी चंद्रशेखर म्हणून कमिशनर होते. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरेंसारखा त्यांच्या पाठीवर खंबीर नेता होता. हे मान्य करतो. त्यांची सत्ता असताना, त्यांचे नेते असताना त्यांनी ऐकले नाही. पण IAS लॉबी किंवा IPS अधिकारी, IFS अधिकारी म्हणून या सरकारचं किंवा देशाचं या प्रशासनाची स्टील बॉडी म्हणून समजली जाते. होऊन होणार आहे का तुमची बदली होईल? बदली होईल. आज रस्त्यावर उतरलेली एवढी माणसांचा जनाक्रोश लक्षात घेऊन तुम्ही ही मनाची तयारी करा की होऊ दे बदली, पण मी माझं कर्तव्य पार पाडेल. कसल्या दबावाखाली वावरताय साहेब? कुठल्या दबावाखाली वावरताय? काही दबावाखाली वापरू नका. तुमचं काही होणार नाही. तुमच्या अधिकाऱ्यांना आधी इतके अधिकार दिलेले आहेत की आता आम्ही तुमच्यासमोर किती बोललो तर फक्त तुम्ही आमचा रिस्पेक्ट म्हणून होईला होय म्हणाल, पण काही केलं तरी तुम्हाला कोण काही करू शकत नाही. इतके तुम्हाला आता अधिकार आहे. कारवाई करा. आम्ही तुमचं स्वागत करू. यापेक्षा जास्त मी काही बोलत नाहीये. पण तुम्ही जर कारवाई केलीच नाही तर मात्र तुम्हाला नागपूरच्या अधिवेशनाला आम्ही यायला लावू, एवढं मात्र तुम्हाला सांगतो. ओके. कायदा जर अस्तित्वात असेल तर आता आपण जिथे म्हणजे सगळीकडे ह्या कायद्याची बोलबाला केला पाहिजे. मोठा हा कायदाच अस्तित्वात आहे. ते हे आली का पॉलिसी आपली हॉकर बोल पॉलिसी? प्रमोशन पॉलिसी से वाइट प्रमोशन पॉलिसी पे वाइट
प्रमोशन पॉलिसी पे सर जो आपको जानकारी चाहिए वो सारी उपलब्ध करा व्हाइट पेपर निकालो. प्रमोशन ट्रान्सफर व्हाइट पेपर पर Transfer की काढता येते ते काढणार का? पॉलिसीवर सर, तुम्ही सरकारने पाठवलेले अधिकारी जे permanent ए पाठी येणार रे सॉरी बोरसे. ते आपण बरोबर नाव घेतो बोरसे. साहेब, एक मिनिट. साहेब, दुसरा अधिकारी कोणते असणार आहे? बोरसे काय? आम्ही नाही कायम केला अहो, पण साहेब तुम्ही ऑब्जेक्शन नोंदवा ना. पण तुम्हाला माहिती होतं किती भ्रष्टाचारी आहे म्हणून त्यांची ट्रान्सफर केली. डेप्युटी कमिशनर पर्यंत माझ्या माहितीप्रमाणे आणि बांधकाम खात्याचा सी याच लेवलला स्टेट पूर्वी अधिकारी येत होते. त्या लेवल पर्यंतच अधिकारी आहेत. त्याच्यावर खालचे अधिकार गव्हर्नमेंटकडे यायचे अधिकार पूर्वी नव्हते किंवा नियम नव्हते. हे एवढे काय झालं माहिती का? एक एएमसी बोरसे त्याला पाठवला स्टेट का यांना माहिती आहे तो प्रचंड भ्रष्टाचारी. यांनी त्याची बदली केल्यानंतर यांच्यावर प्रचंड दबाव आला की त्याची बदली करू नका, तरी यांनी नाही ऐकलं. पण त्यांनी तो इतका हुशार की त्यांनी सरकारकडनं सगळे वशिले लावून इथे परमनंट झाला. ऐकत नाहीत, हे बरोबर आहे. बदली अजून आहे त्यांची. अरे पण सर त्याला म्हणजे इन्शुड हॅव रेज्ड ऑब्जेक्शन की हा नकोय ठाणे महानगरपालिकेत. त्याच्यामुळे वाटवलं जाणार. आता इलेक्शन डिपार्टमेंटमध्ये आता द्या निवेदन त्यांना. मी आता सगळ्या सांगतो. लोकांना हे डिपार्टमेंट इलेक्शन डिपार्टमेंट आहे. तुम्हाला एक सांगतो. आणि तो दलाली करणार. तुम्हाला एक सांगतो. साहेब निवडणुकीमध्ये तर सर्वात मोठी दलाली सध्या होते. काय चाललंय? ओट फोड, गद्दी छोड म्हणून चाललंय. राहुल गांधींनी काय पकडून दिलं? हे अशा अधिकाऱ्यांनीच तरी सर, आम्हाला आता सगळ्यात पहिला प्रॉमिस तुमचा हवं की तो माणूस एक मिनिट विक्रांत एक मिनिट सर, आता जो विषय तो निवडणुकींचा आहे, बरोबर आहे. हा माणूस निवडणुकीच्या दरम्यान प्रचंड भ्रष्टाचार करणार, बरोबर आहे. आमची सगळ्यात पहिली आज मागणी की या माणसाला कुठल्या इलेक्शन ब्रँचवरनं काढून टाकायचं. पण मग इलेक्शनच्या याच्यातून काढून दुसऱ्या डिपार्टमेंटला टाकायचं. तशी तुमची जर मागणी असेल तर आता आपल्याला कमिशनर साहेब जर शब्द देत नसेल तर उठायचंच नाही. इथं शिया आंदोलन करून टाकू. आहे काय त्याच्यामध्ये? सर कारवाई करावी. सर हा विषय खरंच गंभीर आहे. गांभीर्यानं गंभीर आहे सांगतो ना. की या माणसाने वर्तक नगर प्रभाग समितीमध्ये जेवढे अनधिकृत बांधकाम ज्या तुमच्या अंगावर येते सगळं त्याचा प्रणेता तो आहे. त्याने त्यावेळेला मी ते सगळं उभं केलं. मी तुम्हाला सांगतो इकडे एक ऍफिडेव्हिट घेतो तुमच्या माहितीसाठी. स्वतःच्या केबिन मध्ये बोलवून एका तक्रारदाराला ज्याची बिल्डिंग होती त्याला बोलवून ज्याची बिल्डिंग होती त्यांनी आणि यांनी दोघांनी मिळून केबिन मध्ये मारलाय. आणि असं ऍफिडेव्हिट कोर्टात सादर झालं. तुम्हाला ते माहित असेल, मला माहिती आहे, माझ्याकडे ऍफिडेव्हिट. त्याला माहिती नाही कसं लॉ त्यांच्याकडे लॉ नाही, नाही, डिपार्टमेंट आहे ना, नाही. त्यांनी